दिव्या 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 ऐक ना, कोणीतरी आलंय बाहेर. मी गेलो तर बरं दिसणार नाही. तू जातेस का? आय मीन तुम्ही जाता का? ओके, मी बघते. तुम्ही आताच थांबा. तुम्ही एवढा सकाळी? ही काही वेळ आहे यायची? असंही बोलू शकत नाही ना, नाहीतर तुम्ही माझी वरती कंप्लेंट कराल, राईट? सॉरी मॅडम, माझं एक महत्त्वाचं काम आहे तुमच्याकडे, म्हणून आलोय. या. काय काम होतं? मॅडम, साहेबाने आत्महत्या केली त्यावेळी आमच्या दोघांचं फोनवर बोलणं झालं होतं. मला नाही वाटत साहेब आत्महत्या करतील म्हणून. पण तुम्ही हे गोष्टी एवढ्या खात्रीने कसं सांगू शकता? तुम्ही त्यांना सस्पेंड केलं त्यावेळी ते मुंबईला गेले होते आपल्याच केसच्या संदर्भात. काय? तुम्ही हे गोष्ट मला आधी का नाही सांगितली? साहेबांनी सांगितलं होतं कोणाला सांगू नका म्हणून. त्यांना वाटलं तुम्ही तपास बंद करायला सांगाल म्हणून. मॅडम, सरांच्या हाती मुंबईला गेले त्यावेळी देवी सिंग विषयी महत्त्वाची माहिती हाती लागली. ते म्हणाले होते देवी सिंगला मॅडम समोर हजर करतो, म्हणजे माझ्यावर त्यांचा विश्वास बसेल. काय? हो मॅडम, साहेबांच्या हाती माहिती लागल्यामुळे ते खूप खुश होते. ते आत्महत्या करणं शक्यच नाही. त्यांना कोणीतरी मारलंय आणि आत्महत्या केली असं भासवण्याचा प्रयत्न केला. हा, काय बोलतोयस? ए, मला लय आवडतो तो हिरो. ए, मला पण बोलव. मी आधीच सांगते तुला. डिंपे, हे डिंपे. येते. हा, अरे तुला नाही, मम्मीला बोलते. ए, मला करायचंय, शूटिंग करायचंय, पिक्चर मध्ये काम करायचंय. डिंपे, किती तारखेला? 26. हा, येते येते येते. आठवणीने बोलव मला. होय डिंपे. हा हा, ठेव ठेव, बाय. काय ग? कवादर आवाज देते या? तास झाला फोनवर बोलती. एवढं काय महत्वाचं काम आहे? हा? कुणाचा फोन होता? कोणाचंच नाही. गपगुमानं सांगते का आता? अगं मम्मी, ते करडला पिक्चरचं शूटिंग चालू होणार आहे ना, तर माझा मित्र म्हटला तू पण येते का? मम्मी, बस झालं, बस झालं. इथनं पुढे फोनवर बोलणं बंद. काय कुठं जायचं नाही. मम्मी, मला पिक्चर मध्ये काम करायचं आहे ना. काय काम करायची गरज नाही. घरात एवढी कामं पडलीत ना, तेवढी कर. आणि नको तो नाद नको लावून घेऊ, आधी सांगते या. आणि मी काय तुला पिक्चर मध्ये काम करू देणार नाही. मम्मी, बस झाला तुमचं. मी नेहमी तुमचं ऐकत असते, पण कधीच तुम्ही माझं ऐकत नाही. माझ्या जर स्वप्नांच्या आड आलं ना, तर मग मी काय ग? काय करणार आहेस का? लय जीभ चालायला लागली तुझी. मग काय चुकीचं बोलत्या? माझे पैसे पाहिजे असते तो गुलू गुलू बोलता. मग आता का नाही माझा विचार करत? डिंपल, काय झालं? का ओरडतीस एवढी? विचारा तुमच्याच बायकोला. दे इकडं. डिंपे, डिंपे ऐकते का नाही? काय खरं दिसन हे पोरीचं मला. ही जर असं चालत राहिलं ना, कोण करेल हिच्याशी लगीन? डॉक्टर जर हो म्हणलं असतं तर सोन्याहून पिवळं झालं असतं बघा. मंगल, मला असं वाटतं की झाला तेवढा तमाशा बाज झाला. आता आपण त्या दोघांच्या लग्नाचा विषय डोक्यातून काढून टाकू आणि आपण डिंपलसाठी दुसरा पोरगा बघू. तर नाहीतर लाईनच लावाल तुम्ही, नाही का? कुणालाच इथल्या माणसाचं चांगलं झालेलं नको आहे. मी एकटी तर कुणाकुणाचा विचार करू? पण एवढं करून मी माझी किंमत काय नाही. मला वाटत होतं आपल्याला जे काही आयुष्यात मिळालं नाही ना, ते आपल्या लेकीला तर मिळावं. पण नाही, तिथंच नशीब फुटका आहे. त्याला कोण काय करणार? नाही बाबा, आपल्या मनाची समजूत घालायची आणि एक एक दिवस ढकलायचा. पण सांगू का, मला लई कंटाळा आलाय आता.
मी आहे ना. सरांच्या हाती मुंबईला गेले त्यावेळी देवी सिंग विषयी महत्त्वाची माहिती हाती लागली. ते म्हणाले होते देवी सिंगला मॅडम समोर हजर करतो म्हणजे माझ्यावर त्यांचा विश्वास बसेल. ते आत्महत्या करणं शक्यच नाही. पुरावे तर सगळेच मिटवलेत मी, पण हिने मुंबईला जाऊन परत गोळा केले तर या इन्स्पेक्टरने आत्महत्या केली आहे या गैरसमजत असल्यामुळे ती गाफील होती. पण आता ती कसून चौकशी करेल. नाही, त्याआधी मला काहीतरी करायला हवं. असं काहीतरी ज्यामुळे माझ्या अंगाशी आलं तरी मला ते टाळता येईल, ज्याने सगळ्यांचाच माझ्यावर विश्वास बसेल. पण काय करू शकतो? हां, बाबू, मंगल आणि डिंपल यांचाच मला ढाल म्हणून उपयोग केला पाहिजे. मंगलताई, बाबू दादा. आवाज जरा बाहेर या. डॉक्टर आलात. आजी कुठे दिसत नाहीयेत. बाहेर फिरायला गेलं. आईकडे काय काम होतं का डॉक्टर? नाही, त्यांच्याकडे काही काम नव्हतं, त्या दिसल्या नाहीत म्हणून सहजच विचारलं. बाबू दादा, मंगलताई, मी तुमच्या बोलण्याचा खूप विचार केलाय आणि मला ते पटलं देखील. कशाबद्दल बोलताय डॉक्टर तुम्ही? मंगलताई, मी तुमच्या घरात राहतो, मला तुम्ही तुमच्या घरातलंच एक समजता. तुमचा माझ्यावर खूप विश्वास आहे आणि तो विश्वास मला तोडायचा नाहीये. खरं तर मी एक डॉक्टर आहे आणि मला लग्नासाठी एखादी डॉक्टर किंवा इंजिनियर मुलगी लगेच मिळू शकते. पण मी विचार केला, जर का मी डिंपल सोबत लग्न केलं तर तिच्या आयुष्याचं भलं होईल आणि तुमच्याही आयुष्याचं भलं होईल. एका रात्रीत असं काय झालं की डॉक्टर असं लगेच लग्नाला तयार झाले? काहीतरी कान नक्कीच केला असणार आहे ह्यांनी. काय असं ना, माझा फायदा होतोय ना, हेच महत्वाचं आहे. काय बोलताय डॉक्टर? माझा तर माझ्या कानावर विश्वासच बसून झालाय. खरं डॉक्टर, तुम्ही माझ्या डिंपलची लगीन करायला तयार आहे? हो, पण मी फक्त विचार करतोय, अजून निर्णय माझा पक्का झालेला नाहीये. जसा माझा निर्णय होईल तसं मी तुम्हाला येऊन सांगेन नक्की. माझी खात्री आहे, तुम्ही किती बी विचार केला तरी शेवटी होकारच देणार. पण मी असं काही बोललोय हे घरात आणि गावात कळू देऊ नका. नाही बया, कुणालाच कळणार नाही. पण तुम्ही ना फक्त लवकरात लवकर होकार कळवा, बाकीचं मी बघती. हो, येऊ मी. पण या नशीब काढलं माझ्या पोरीनं, भाग्य उजळलं माझ्या पोरीचं. दृष्ट नग लागायला ह्या घोडाचं करते काय तर. माझं भाग्य उजडलंय का डॉक्टरांचं नशीब खराब आहे? हे मला लवकरच कळलं. काहीतरी गडबड नक्कीच आहे. पोलीस स्टेशनमध्ये रणजित साहेब असल्याशिवाय मजा नाही का? खरं का? जय हिंद साहेब. जय हिंद. मॅडमना बोलून आणू? त्याची काही गरज नाही, त्यांना बोलवायला सांगतो मी नंतर. चव्हाणांसोबत तुम्ही काम करायचं तर? हो सर, रात्री 10 वाजेपर्यंत आम्ही एकत्र असायचो. कसा स्वभाव होता त्यांचा? लय भारी स्वभाव होता साहेब. कामाच्या बाबतीत लय प्रामाणिक होते. कसल्या टेन्शनमध्ये होते का? हो. कसल्या? गावात गाठणारी गुन्ह्याच्या पाठीमागं कोण आहे याचा छडा लावायचा निश्चय केला साहेबांनी. पण हे तर आपलं कामच आहे.
त्या टेन्शन आणि प्रेशर घेण्यासारखं काय होतं? त्यांना काही फॅमिलीचं टेन्शन होतं का? बाहेरचं काही प्रकरण किंवा काही भांडण? फॅमिलीचं काही नाही आहे, बाहेरचंही काही नाही. कामावरच जरा त्यांचे वाद झाले होते. दिव्याबरोबर ना? हो. वाद टोकाचे झाले होते का? दिव्याने त्यांच्यासोबत काही बोलताना चुकीचे शब्द वापरले होते का? काय विचारतोय मी? तुम्हाला कोणाची बाजू घ्यायची काही गरज नाही. जे काही असेल ते सत्य आणि खरं खरं बोला. मॅडम त्यांना 3-4 वेळा ओरडल्या होत्या. का? इन्स्पेक्टर चव्हाण नीट काम करत नव्हते का? ते काम करत असूनही मॅडम त्यांना ओरडल्या. याचा त्यांना खूप त्रास झाला होता. ही गोष्ट त्यांनी मनाला फार लावून घेतली होती. त्याच्यामुळे ते दारूही प्यायले होते आणि मॅडमच्या धाकामुळे ते मॅडमना उलटही बोलू शकत नव्हते. काय बोलू शकत नव्हते? हेच की ते प्रामाणिकपणे काम करतात. एकदा दारू पिऊन पोलीस स्टेशनमध्ये आले होते, पण मॅडमने त्यांचं ऐकूनच काही घेतलं नाही. ठीक आहे, एक काम करा, तुमच्या दिव्या मॅडमना बोलवून घ्या. सांगा त्यांना मी वाट पाहतोय त्यांची. हो साहेब. अजी सुनिए, आपके लिए चाय. अहो घ्या ना. डिंपल, तुझा हा बालिशपणा बघूनच मी तुला लग्नाला नकार दिला होता. हा मग आता काय झालं? एका रात्रीत निघून गेला का माझा बालिशपणा? असं काय घडलं हो एका रात्रीत? आणि काय हो, तुम्हाला काय वाटलं तुमच्याशी लगीन करण्यासाठी मी सारखं तुमच्या मागं लागेन? माझ्याशी लगीन करा ना डॉक्टर, प्लीज लगीन करा ना, असं सारखे विनवण्या करीन? मला माहित आहे हे लगीन करण्यामागं नक्कीच तुमचा काहीतरी डाव आहे आणि यात तुमचा फायदा बी आहे, बरोबर ना? हो, मी आपल्या दोघांचा फायदा बघितलाय. मी बघतो ना तू किती मनापासून काम करतेस. डिंपल, अगं मला खूप काळजी आहे तुझी. सकाळी बघितलं ना मी, तुला शूटिंगला जायचं होतं, मंगल त्यांनी जाऊ नये दिलं. डिंपल, मला नाही वाटत तुझं या घरात स्वप्न पूर्ण होईल. डॉक्टर, अहो किती काळजी करता माझी. आता हे काळजीचं नाटक करून झालं असेल ना तर गप गुमानं सांगा, या माग तुमचा काय फायदा आहे? मला तुझ्यासारखी हुशार पार्टनर गमवायचे नाहीये, हा फायदा आहे माझा. तुझ्याशी लग्न केल्यामुळे तू माझ्या सोबतच राहशील. गावातल्या वाड्यातल्या माणसांचा माझा चांगुलपणावर विश्वास बसेल आणि मला त्याचाच फायदा करून घ्यायचा आहे. नशीब एकदाच तुम्हाला पटलं माझं म्हणणं. आणि डॉक्टर, आता मला इथली कामं सांगत जाऊ नका. मला आता लग्नाची तयारी करायची आहे. आणि हा, मला येळेवर पैसे देत जा, म्हणजे मला शॉपिंग बी करता येईल ना. हा, हुशार आहेस. हा मग शेवटी बायको कोणाची होणार आहे? आणि असं बी डिंपल शिंपल नका समजू. हा घ्या, बोलता बोलता चहा बी गार झाला, गरम करून आणते. आती हूँ. इन्स्पेक्टर चव्हाणांच्या आत्महत्येबाबत तुमच्यावर जे आरोप केले जात आहेत त्याबाबत काही म्हणायचंय तुम्हाला? सर, मला हे आरोप मान्य नाहीये. सगळ्या चौकशीतून हे सिद्ध होत आहे की तुम्ही त्यांच्यावर विनाकारण प्रेशर टाकत होता. त्यांना त्यांच्या मनासारखं कामही करून देत नव्हता. सर, त्यांना त्यांच्याच मनाप्रमाणे काम करायचं होतं, तर मग मला इथे आपण का केलंय? त्यांना खुनी सापडत होता म्हणून मी इथे आले होते ना. मला मान्य आहे की मी चिडले, त्यांच्यावर रागावले असेल, पण मी सुद्धा माणूस आहे सर. कामाचा प्रश्न माझ्यावरही असतो आणि मी त्यांना किती वेळा समजून घ्यायचे होते. सर, मी माझ्या कामात खूप परफेक्ट आहे आणि तीच अपेक्षा मी त्यांच्याकडून करत होते. यात माझं काय चुकलं? त्याचीच चौकशी करायला मी इथं आलो. तुमच्या हातून चूक झालेली आहे आणि त्याचे परिणाम तुम्हाला भोगावेच लागतील. चौकशी पूर्ण होईपर्यंत तुम्हाला सस्पेंड केलंय. काय? सर, मी सर, हे कसे शक्य आहे? माझ्यावर जे आरोप लावले ते खोटे हे मला साबित करायचे आहे आणि त्यासाठी मला पोलीस स्टेशनमध्ये राहूनच काम करावं लागेल. आणि इन्स्पेक्टर रणजित केस संदर्भात माझ्या हाती काहीतरी माहिती लागली आहे. मी लवकरच त्या गुन्हेगारापर्यंत पोहोचेल. गुन्हेगारापर्यंत म्हणजे?
तुम्हाला काय म्हणायचंय? इन्स्पेक्टर चव्हाणांचा खून झालाय? हो, मला खात्री आहे की इन्स्पेक्टर रणजित आत्महत्या करू शकत नाही. दिव्या, स्वतःच्या चुकांवर पांघरून घालण्यासाठी जर तुम्ही नवीन गोष्ट तयार करत असाल तर हे महागात पडेल हा तुम्हाला. सर, मी असं काहीही करत नाहीये. प्लीज माझ्यावर विश्वास ठेवा. प्लीज मला एक संधी द्या सर, स्वतःला सिद्ध करायची. सॉरी, आता खूप उशीर झालाय. नाव यू आर सस्पेंडेड. सर, डॉक्टर, तुम्ही या ना, या. बस. कशा आहात? ठीक नाहीये. मी पण. म्हणजे काल रात्री आपलं जे काही घडलं त्यानंतर मला कसं तरीच. इट्स ओके. तुम्ही गिल्टी वाटून घ्यायची काहीच गरज नाहीये. मी इमोशनली ब्रेकडाऊन झाले होते. मला तुमची गरज होते आणि त्यात ते घडलं. तुम्हालाही असंच वाटतं ना? मग प्रश्नच मिटला. म्हणजे काल रात्री जे काय झालंय त्यामुळे मला खूप टेन्शन आलं होतं. आय डोंट नो तुम्ही कशा पद्धतीने घ्याल ते. मला कामाचा एवढा प्रेशर आहे की पर्सनल गोष्टीचा विचार करायला वेळच नाहीये. आज पुन्हा काही झालंय का? माझी चौकशी झाली. काय? तुमच्यासारख्या प्रामाणिक ऑफिसरची चौकशी त्यांना कळत कसं नाहीये? तुमच्यासारख्या प्रामाणिक व्यक्तीवर कसा काय संशय घेऊ शकतात? त्यांनी माझ्यावर शक केलं याचं वाईट वाटत नाहीये मला. मला या गोष्टीचं वाईट वाटतंय की मला त्यांनी इनोसेंट प्रूफ करायची संधी सुद्धा दिली नाही आणि माझं काही न ऐकता चौकशी होईपर्यंत मला सस्पेंड केलंय. काय? मला प्रचंड राग येतोय या सगळ्यांचा. तुम्ही शांत व्हा. स्वतःला त्रास करून घेऊ नका. आणि सस्पेंड झालं म्हणून काय झालं? तुम्ही बाहेर राहून सुद्धा स्वतःला निर्दोष सिद्ध करू शकता. पण वर्दीत जे काम 8 दिवसात झालं असतं, आता मलाच माहित नाही त्या कामाला किती वेळ लागेल. मला खात्री आहे तुम्ही लवकरात लवकर निर्दोष सिद्ध व्हाल. तुम्ही तरी आता ओळखायला लागलात, पण तरी सुद्धा तुमचा किती विश्वास आहे माझ्यावर. मला कळतंय तुम्हाला खूप वाईट वाटत असणार. काळजी करू नका, मी आहे ना. ऍक्च्युअली मी तुम्हाला एवढं खचलेलं नाही बघू शकत. डॉक्टर, माझ्या डोळ्यासमोर खूप अंधार आहे. मला खरंच कळत नाहीये मी काय करू. मायराला मी काय सांगू? काही सांगायची गरज नाहीये. मी सांभाळेन सगळं. आता तुम्ही आणि मायरा माझी जबाबदारी आहात. दिव्या सिंग, तुम्हाला कल्पना नाहीये तुम्ही कोणाच्या मिठीत आहात. ज्याच्यामुळे तुमच्यावर ही वेळ आली आहे, आज तुम्ही त्याच्याच मिठीत आहात. आता काय तुम्ही कितीही प्रयत्न केला तरी या जन्मात तरी तुम्ही आरोग्यपर्यंत पोहोचणं शक्य नाहीये. आणि याची मी चोख व्यवस्था करून ठेवली.